नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे गॅस सिलेंडर संदर्भातली। आता ओटीपी शिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाहीये, कारण बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना आता जारी करण्यात आल्यात। एलपीजी सिलेंडरवरती बुकिंगसाठी 25 दिवसांची अट ठेवण्यात आली आहे। मात्र अफवांवरती विश्वास ठेवू नका, नागरी पुरवठा खात्याने अशा सूचना दिल्यात। तसं बघायला गेलं तर एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट घातली आहे। मात्र मागच्या काही सिलेंडरच्या वितरणास 25 दिवस झाल्यानंतरच सिलेंडर बुक करता येणार आहे। अन्न आणि औषध नागरी पुरवठा खात्याने आणखी एक महत्त्वाचा निर्णय सध्या जारी केलेला आहे। एलपीजी सिलेंडरचे वितरण केवळ ओटीपी सादर केल्यानंतरच करण्यात येईल आणि त्यामुळेच ग्राहकांनी आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी वितरकाला दाखवणे आवश्यक राहणार आहे। खात्याने सर्व ग्राहकांना अशा सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात, माझा सहकारी मनोज दायळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नानाविध अफवा उठतायत आता सध्या एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भामध्ये। आता एक ओटीपी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही असा एक नवीन फतवा प्रशासनाने काढलेला आहे। काय माहिती आणि कितपत यश येऊ शकतं याला? बरोबर सिद्धेश, आता नागरिकांसाठी आता महत्त्वाची सूचना आहे। ओटीपी शिवाय एलपीजी सिलेंडर मिळणार नाही आहे। आपण नागरी पुरवठा खात्याने एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची सार्वजनिक सूचना जाहीर केली असून एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट ही घातली आहे। मागील सिलेंडरच्या वितरणात 25 दिवस झाल्यानंतर सिलेंडर बुक करता येणार आहे। तसेच ओटीपी शिवाय वितरण केले जाणार नाही असं देखील या ठिकाणी आपण बघू शकता। नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना पुरेसा पुरवठा मिळावा यासाठी ही पद्धत राबविण्यात येत आहे। सिलेंडरचे न्याय वितरण व्हावे आणि अनावश्यक बुकिंग टाळावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आणि आपण ओटीपी सादर केल्यानंतरच वितरण, याशिवाय खात्याने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे एलपीजी सिलेंडरचे वितरण केवळ ओटीपी सादर केल्यानंतरच करण्यात येईल। त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेले ओटीपी वितरकाला दाखवणे आवश्यक आहे आणि खात्याने सर्व ग्राहकांना या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन देखील केलेले आहे। तसंच नागरी पुरवठा खात्याची एक सूचना देखील आलेली आहे, अफवांवरती विश्वास ठेवू नये असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। पण आपण आता ओटीपी शिवाय या ठिकाणी आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीये आणि 25 दिवसाच्या अट झाल्यानंतर या ठिकाणी ग्राहकांना सिलेंडर मिळणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।